आपली बायको सुंदर दिसावी, सर्वात उठून दिसावी अशी प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते। मात्र आपली बायको बॉलिवूड सेलिब्रिटी सारखी, अभिनेत्री सारखी दिसावी आणि तेही नोरा फतेही सारखी दिसावी म्हणून बायकोला 3-3 तास जिम मध्ये एक्सरसाइज करायला लावणाऱ्या नवऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, कुठलं आहे, बघूया त्याबद्दलची एक धक्कादायक स्टोरी आहे। सोबत राहायचंय तर नोरासारखी फिगर बनव। पतीला पत्नी नाही तर नोरा हवी। लग्नानंतर 6 महिन्यातच पत्नीची पतीविरोधात तक्रार। मार्च मध्ये लग्न झालं आणि ऑगस्ट मध्ये पत्नीनं पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि या तक्रारीत पत्नीनं जे काही आरोप केले ते धक्कादायक होते। गाझियाबाद मधला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय, कारण नवऱ्याला अभिनेत्री नोरा फतेही सारखी फिगर हवी अशी तक्रार पत्नीनं केली होती। पत्नीच्या तक्रारीनुसार पतीला आपली शरीरयष्टी पसंत नव्हती। नवरा तिला रोज टोमणे मारायचा, त्यानं चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलंय असं म्हणायचा, तुझी फिगर अभिनेत्री नोरा फतेही सारखी कर असा दबाव टाकायचा। यासाठी दररोज 3-3 तास जिम मध्ये व्यायाम करायला भाग पाडायचा आणि इतकंच नाही तर व्ही फिगर हवी म्हणून हा पठ्ठ्या बायकोला उपाशी सुद्धा ठेवायचा। धक्कादायक बाब म्हणजे या काळात नवऱ्यानं बायकोला गर्भपात करायलाही भाग पाडल्याची माहिती आहे। सुरुवातीला बायकोनं नवऱ्याचा हा त्रास सहन केला, मात्र असह्य झाल्यानंतर अखेर वैतागलेल्या बायकोनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली। इस प्रकरण में महिला थाना पर एक शिकायतकर्ता के द्वारा अपनी शिकायत दी गई थी कि शादी के बाद से उनके पति और ससुराली जन द्वारा पीड़िता को समय समय पर विभिन्न प्रकार से परेशान किया जाता था। और उसमें एक वजह पीड़िता के द्वारा ये भी बताई गई थी कि उनको पति का कुछ ऐसा था कि पति जो है वो फिजिकल ट्रेनर हैं, टीचर हैं, तो उनका ये एक रहता था कि मुझे इस प्रकार की आपसे उम्मीदें हैं, तो उसके तहत उनसे कुछ वर्कआउट वगैरह कराए जाने की उनके द्वारा शिकायत की गई। और उसी पर ही उनके द्वारा ये भी बताया गया कि मेरे परिजनों के द्वारा, ससुराली जनों द्वारा मुझे जो है भोजन समय से नहीं दिया जाता है। मुरादनगर इथं राहणाऱ्या पीडितेचं मार्च महिन्यात लग्न झालं होतं। मेरठ इथं राहणारा हा नवरा फिजिकल एज्युकेशन टीचर आहे। लग्नामध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी 24 लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार, रोख रक्कम आणि दागिने दिले होते। या लग्नात पीडितेच्या वडिलांनी 75 लाख रुपये खर्च केला होता। लग्नात इतका खर्च करून सुद्धा हा शिक्षक नवरा पीडितेला त्रास देत होता। तू तुझ्या घरून काय आणलंस असं विचारायचा। आपला नवरा नोरासारख्याच इतर मुलींचे व्हिडिओ बघायचा असा आरोपही या पत्नीनं केलाय। विरोध केल्यावर तो तिला मारहाण करायचा। पत्नीनं तक्रार दाखल केल्यानंतर त्या दोघांचंही काउन्सिलिंग करण्यात आलं, मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नसल्याचं समोर येतंय। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट।